डहाणू तालुक्यातील वेती वरोती या ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन योजनेच्या भोंगळ कारभाराबद्दल आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी हंडा कळशी मोर्चाचे इशारा दिला होता व याबाबत पालघर न्यूज नेटवर्क चॅनलने बातमी देखील प्रसारित केली होती। यानंतर प्रशासनाची धावपळ पाहायला मिळाली। बातमीच्या दणक्यानंतर जलजीवन मिशन योजनेचे संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचून निकृष्ट दर्जाचे केलेल्या पाईपलाईन कामाची पाहणी तसेच ठेकेदारांना सूर्या नदीचे पाणी थेट विहिरीत सोडण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी पाहिला। सध्या उन्हाळ्याची परिस्थिती आहे, अशातच पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ग्रामस्थांना नदीकिनारी खड्डा खोदून डोहातले पाणी पिण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामसेवकाला देखील डोहातले पाणी पाजल्याचे व्हिडिओ समोर आले होते। या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली होती व बातमीच्या दणक्याने आता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांना लवकरच हा प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन दिले व हंडा कळशीचे आंदोलन सध्यापुरती स्थगित केले। पाहूया याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर यांनी काय माहिती दिली। मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा। गेली 20 ते 25 दिवसापासून वेती वरोतीच्या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता आणि त्याचा आवाज वेतीकरांनी प्रशासनापर्यंत पोहोचवला। आणि आपल्याला माहितीच असेल की वेती जलजीवन योजनेमध्ये एका विहिरीमध्ये तर अक्षरशः पाईप टाकून आणि सूर्या नदीमध्ये पाणी त्याचा उपसा करून आणि ते पाणी वेतीच्या ग्रामस्थांना अशुद्ध पाणी पिण्यासाठी असा तो कॉन्ट्रॅक्टरचा माणूस होता, तो या ग्रामस्थांनी हाणून पाडला। संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली आणि त्या जलजीवन विभागाचे कार्यकारी अभियंता मॅडम, उपअभियंता आणि शाखा अभियंता यांनी प्रत्यक्ष वेती गावाला भेट दिली। ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन गावपाड्यावर पोहोचली नाही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली। ज्या विहिरीमध्ये सूर्या नदीमध्ये विहिरीमधून पाईप टाकले होते त्याचीसुद्धा पाहणी करून आणि संबंधित जे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं ग्रामस्थांना त्यांनी आश्वासन दिलं। आणि जी पाईपलाईन पोचली नाही त्या ठिकाणी तात्काळ पाईपलाईनचं काम सुरू होईल असं संबंधित विभागाने आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये थोडा उत्साह निर्माण झालेला आहे। खरं सांगायचं तर हे श्रेय आमच्या पत्रकार बंधूंना आहे। त्याच्यामध्ये विशेष करून पालघर न्यूज नेटवर्क आणि अनेक पत्रकारांनी आम्हाला या संदर्भामध्ये सहकार्य केलं। पालघर न्यूज नेटवर्कचे चॅनल आहे, त्याचा शैलेश तांबडा म्हणून त्याचे प्रतिनिधी यांनी आपल्याला खूप मदत केली, अनेक पत्रकारांनी मदत केली। त्याबद्दल मी संबंधित पत्रकारांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे आम्हाला कुठेतरी न्यायाची आशा मिळालेली आहे। आम्ही या वेती गावातील महिला ज्या होत्या त्यांचा संबंधित अधिकाऱ्यांवर रोष होता, राग होता आणि जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर आम्ही तत्काळ त्याचा आपल्या विभागावर हंडा मोर्चा काढू असं संबंधित विभागाला कळवल्यानंतर संबंधित विभागाने दखल घेतली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिलं। त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि प्रशासनाने सुद्धा आणि राजपुरे मॅडमनी सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष दखल घेतली आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं ग्रामस्थांना, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। आणि इथं आताचा आमचं जे हंडा मोर्चा होणारं आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करतोय आणि इथं थांबतो। धन्यवाद।